बुलेटिनमध्ये आढावा घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या वळवाच्या पावसाने मोठं नुकसान केलेलं आहे। गडचिरोलीमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावरती वीज कोसळून नववधूसह 23 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झालाय, तर अहेरीमध्ये देखील वीज पडून एकाचा मृत्यू झालेला आहे। 5 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। या आसमानी संकटामध्ये मोठ्या प्रमाणावरती मोठी जनावरं दगावली आहेत। बीडमध्ये आष्टी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे 20 जनावरांचा मृत्यू झालेला आहे। 30 जनावरांचा मृत्यू झालेला आहे, तर सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये रस्त्यावर मृत पोपटांचा खच पडलेला आहे। याशिवाय अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत, झाडं कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत। राज्यात आज 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। राज्यभरात सर्व विभागांमध्ये जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। सकाळी 11 वाजता शिक्षण बोर्डाची पत्रकार परिषद होईल आणि दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येईल, तर त्यांच्या गुणपत्रिका 15 जूनला शाळेमध्ये वाटप केल्या जातील। निकाल तुम्हाला कसा पाहता येणार आहे ते आपण पाहतोय। ही 2 संकेतस्थळं आहेत, maharesult.nic.in, त्याचबरोबर msbshse.asc.in या 2 संकेतस्थळांवरती दुपारी 1 नंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल। खडसेंच्या राजीनाम्यानंतर सत्तेतील सहकारी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांनी खडसेंवरती जोरदार टीकास्त्र सोडलं। काल जळगावात झालेल्या जाहीर सभेमध्ये गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसे यांचं थेट नाव घेत टीका केली। त्यामुळे सेना भाजपमध्ये अजूनही चिखलपेच सुरूच असल्याचं दिसतंय। सत्तेत एकत्र असलो तरी कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। खडसेंचा राजीनामा त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचं सांगत आम्ही 9 खात्याच्या मंत्र्यांशी कसाला पंगा घेऊ असा उपरोधिक टोला त्यांनी म्हटलाय। आम्ही 15 दिवस काहीच बोललो नाही। गुलाबराव पाटलांनी काय मंत्रिपद पाडलं का नाही? भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने विचार मंथन केल्यानंतर आदरणीय दानवे साहेबांच्या आणि मेहतांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे मंत्रिपद काढलं गेलं। मेरा कोई क्या दोष था? द्रौपदी की साड़ी निकली जा रही थी, मैं तो आंखें को पट्टी बांधकर धृतराष्ट्र बैठा था। आमचं म्हणणं काहीच नाही आहे। आमचं म्हणणं हेच आहे की पुढचा तुमच्या लढाईवर तुम्हाला अपमान सहन करायची जर मनसिकमध्ये तयारी असेल, आम्ही कोणत्याच बीजेपीवर तक्रार करते। आम्हाला हरिभाऊ जावळेंवर कधी टीका करण्याची गरज पडली नाही, ना सावकारेवर गरज पडली नाही, ना रक्षा खडसेवर गरज पडली नाही, ना हरिभाऊ जावळेवर गरज पडली नाही, ना सुरेश मामा भोळे सगळे आमचे दोस्त आहे। एक पप्पी दे मुझे। एकच माणसाची आम्ही का भावरट आहे, मेंटल आहे का ठाण्याच्या गोळ्या खातोय आम्ही? या माणसाची वय घेऊ? विशेष म्हणजे ज्याच्याकडे 9 खाते आहे त्याच्याची कोणी सहजपंग घेईल का? मी पण विचार केला, चला लढना है तो घमा पहलवान से लढलो, जीतेंगे तो नाम होगा, हारेंगे भी तो नाम होगा। ते भाषण ऐकलं मी। आप गुजरात में कपास बेचते हो ना? हम गुजरात में कपास नहीं बेचनी पड़ेगी, क्योंकि हम महाराष्ट्र में इतना भाव देंगे कि गुजरात में कपास लाने की जरूरत नहीं गिरेगी। येना घालतो मी येना। भ्रष्टाचार चाललाय। उद्धव साहेबांना हे बोलायला निघाले तो किरट खमाया बोलतो। आम्ही बोललो यांच्यावर? आम्ही कधी बोललो नाही, कधी बोललो नाही। छगन भुजबळवर हे बोलत। राजीनाम्यानंतर खडसेंनी दबाव तंत्राला सुरुवात केली असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत, कारण महानगरपालिकेत भाजपच्या 16 पैकी 14 नगरसेवकांनी जळगावात राजीनामे दिलेले आहेत। भाजपचे आमदार राजू भोळे यांच्याकडे खडसे समर्थक नगरसेवकांनी आपले राजीनामे सोपवलेत। त्याचबरोबर इकडे मुंबईमध्ये खडसेंचं निवासस्थान असलेल्या रामटेक बंगल्यावरती समर्थकांची वर्दळ सुरू झालेली आहे। खडसेंसारख्या वरिष्ठ नेत्यांना पुराव्यांअभावीच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागणं गैर असल्याचं नगरसेवकांचं म्हणणं आहे। विरोधकांनी जो आरोपांचा गदारोळ माजवलेला होता त्याची शहानिशा न करता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला। त्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी
तथा शासकीय समितीवर जे आमचे नियुक्त केलेले सदस्य आहेत त्यांनी आज रोजी राजीनामा दिलेला आहे. पुण्यामध्ये काल अमित शहा यांच्या कार्यक्रम स्थळाबाहेर आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यावेळी भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये बातमी झाली. खडसेंच्या राजीनाम्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी केली, घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यामध्ये काल भाजप अध्यक्ष अमित शहा कौशल्य विकास अभियानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमामध्ये अमित शहा यांनी खडसेंच्या राजीनाम्याबद्दल बोलणं टाळलं. बीजेपी के कुछ कार्यकर्ता आए सामने, उनका चालू हो गया, आप क्यों कर रहे हैं, हमारी बैनर फाड़ने की तैयारी कर रहे थे, तो इसके अगेंस्ट हम प्रोटेस्ट कर रहे थे. हमारी मांग बस इतनी है कि ऐसे कितने मुस्लिम भाई बहन हैं जो जेल में सिर्फ सिमी के संबंधित होने के आरोप में बंद है. यहाँ खड़से जी के टेलीफोन पे दाऊद के फोन आए हैं और वो आज बाहर घूम रहे हैं. राजीनामा देना सिर्फ काफी नहीं है, हमें एक निष्पक्ष जांच चाहिए और उनका इमीडिएट अरेस्ट हमारी मांग है. कमरेखालची भाषा केल्यामुळे आघाडी सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्रीपद गमावणाऱ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिलाय. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे, त्यामुळे जिभेवरती नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक बोला असा महत्त्वाचा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. शेवटी आपल्या जिभेवर पण आपलं त्या ठिकाणी कंट्रोल असलं पाहिजे. कुशाल खडसे साहेब म्हणले, अरे यांच्याकडे मोबाईलची बिल भरायला पैसे देताना काय म्हणले, याचे पैसे नाहीत का, सहज बोलून गेले. पण ही काही पद्धत झाली का? आज मोबाईलची बिलाची भरायची आणि शेती पंपाच्या बिलाची भरायची तुलना तरी होऊ शकते का? मी काही कोणाला म्हणत नाही, ते म्हणून लय वाटोळ झालं माझं. त्याच्या संदर्भामध्ये फार ते ताक पण फंकून प्यायला लागलं. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पण तसंच वागा, नाहीतर ते आपलं परवा बार्शीचं भाषण शिरायला लय गाजले. अख्ख्या महाराष्ट्रात चालले भाषण. यवतमाळमध्ये महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाला पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांना दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या महिलांच्या रक्ताचा सामना करावा लागला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच महिलांनी घुसाबाजी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यवतमाळमध्ये स्वाभिमानी जिल्हा दारूमुक्ती अभियानाच्या महिला गेल्या 2 वर्षांपासून दारूबंदीची मागणी करतात. मात्र त्याला आजपर्यंत प्रतिसाद न मिळाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेतच महिलांनी गोंधळ घातला. तसंच दारूबंदीची पत्रकं मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी घेतली. महाराष्ट्रात एका राजकीय शल्य चिकित्सकाचा जन्म झालेला आहे अशा शब्दामध्ये खडसेंच्या राजीनाम्यावरती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. यवतमाळमध्ये महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय शल्य चिकित्सकाचा काल जन्म झालेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आता सांगून टाकलेलं आहे, तुमचे ऑपरेशन सुद्धा वेळ पडल्यामध्ये धडधाकट करण्याकरता आता करावी लागतील. असा एक मोठा शल्य चिकित्सक आज आपल्याकडे आलेला आहे. त्याचं मोठं टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. सत्ता कशी असावी ते सांगणारं एक काम त्यांनी केलंय. मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बोरघाटामध्ये ट्रक उलटल्यामुळे दारूची तस्करी उघडकीस झालेली आहे. उलटलेल्या ट्रकमधून 40 लाख रुपयांची अवैध दारू पोलिसांनी जप्त केली आहे. खोपोली पोलिसांनी ही कारवाई केली. बोरघाटातील एनओसी ब्रिज जवळ हा अवैध दारू घेऊन जाणारा कंटेनर उलटला होता. मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या शेंडूप गावच्या हद्दीमध्ये घडलेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला. काल पहाटे 5:30च्या सुमारास रायगड हद्दीतील शेडुंग फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. पंक्चर झालेल्या स्विफ्ट गाडीच्या मदतीला एक इनोव्हा कार थांबली होती आणि त्यावेळी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निखिल कंपनीची एक खासगी बस भरधाव वेगाने आली. त्याचवेळी बसवरचं नियंत्रण चालकाचं सुटलं आणि बस उभ्या असलेल्या स्विफ्ट आणि इनोव्हा कारला जाऊन धडकले. बसमधल्या 17 प्रवाशांचा मृत्यू झालाय. 45 जण यामध्ये जखमी झालेत. पनवेल इथल्या रुग्णालयामध्ये त्यांना भरती केलं गेलंय. पहिल्यांदा मी एक काच फोडली
तिथं एक हातात मागच्या ट्रॅव्हल्समध्ये थोडंसं वजनी मारलं तर काच फोडली, काचेतून बाहेर आलो. नंतर माझी पत्नी माझ्याबरोबरच बसलेली सीटवरती, ती व्यवस्थित होती. तिला काचेतून बाहेर टायरवरती घेतलं, टायरवरतून खाली घेतलं. इकडे पालघर मनोर रोडवरती देवखोप इथे रुग्णवाहिकेचा अपघात झालेला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले. पालघरच्या ढवे हॉस्पिटलहून जीवन क्रिटिकेअर नावाची रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन मुंबईला येत होती. मात्र रस्त्यात रुग्णवाहिकेच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला, गाडी झाडाला जाऊन आदळली आणि या अपघातात जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. नाशिकच्या लेखानगर परिसरामध्ये कुल्फी खाल्ल्यामुळे 20 जणांना विषबाधा झालेली आहे. यामध्ये 10 लहान मुलांचा समावेश आहे. दुपारच्या वेळी हातघडी घेऊन आलेल्या कुल्फीवाल्याकडून या परिसरातील नागरिकांनी कुल्फी विकत घेतली होती. मात्र काही वेळाने यातील काही नागरिकांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तातडीने या रुग्णांना नाशिकच्या खासगी आणि सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला असून संबंधित कुल्फीवाल्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा 343वा राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हा सोहळा रंगेल. राज्य आणि देशभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावरती दाखल होणार आहेत. आज हा उत्साह आपल्याला रायगडावरती पाहायला मिळेल. नागराज मंजुळेच्या सैराटने कॉमेडी किंग कपिल शर्माला सुद्धा वेड लावलेला आहे. सैराटच्या टीमने कपिल शर्माच्या द कपिल शो मध्ये हजेरी लावलेली आहे. या भागाचं नुकतं शूटिंग करण्यात आलं. आतापर्यंत अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांनी या शो मध्ये हजेरी लावलेली आहे. मात्र कपिलच्या मंचावरती सैराटच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला हजेरी लावण्याचा सन्मान मिळालाय. येत्या आठवड्यात हा एपिसोड दाखवला जाईल. खरं आम्ही त्यांना आधी टीव्हीवरती बघायचं, पण प्रत्यक्षात समोर भेटलं तर खूप ते खरंच असे खूप हसवतात आणि खरंच मजा आली इथे येऊन. आता झिंगाट गाणंच आहे की लागलं कोणी आपल्या तालावर नसेल तर खरंच इथं खूप म्हणजे खूपच मजा आलेली आहे येऊन. मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टीव्हीवर बघत होतो कपिल शर्मा शो. खूप भारी वाटते आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली. सो खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, भारी वाटते मला एक. झिंगाटवर आजपर्यंत सगळेच नाचत होते, पण एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचतो खूप भारी गोष्ट आहे. सगळेजण नाचले, आमच्यासोबत पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, मजा आली खूप. मी तर खरं सैराटमध्ये येईल हीच विचार केला नव्हता. कपिल ती इतर गोष्टी खूप लांबच्या होत्या माझ्यापासून. तर खूप भारी वाटते. मला तरी विश्वास बसत नाही आजसुद्धा की बाबा मी त्यांच्या शोला आलो आहे, त्यांचा शो पाहिला आहे मी, किंवा त्यांच्यासमोर आम्ही नाचलो आहे, त्यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी मजा केली. ह्या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही माझा. चांगलं वाटतंय. म्हणजे मागे शाहरुख हवाई युद्धामध्ये आला होता आणि आता आम्ही इकडे आलो. ते साठलोट चांगलं चाललं आहे मला वाटतं आणि मजा येते. म्हणजे मराठी त्याही अर्थानं अपग्रेड होते, पाऊल पुढं पडते की शाहरुख खान हवाई युद्धासारख्या रिजनल शोमध्ये येतो आणि एक रिजनल फिल्म अशा नॅशनल टी व्हीवरती किंवा एका नॅशनल आणि खूप पॉप्युलर असलेल्या कपिल शर्माचा खरं मी पण फॅन आहे. आणि राहुल गांधी आधीपासूनच काँग्रेसचं नेतृत्व करतायत. मात्र आता अधिकृतपणे त्यांना काँग्रेसचं अध्यक्ष बनवायला हवं असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केलेलं आहे. सोनिया गांधींनी पक्षाची जबाबदारी सांभाळली तेव्हा जी आव्हानं काँग्रेससमोर होती तीच आव्हानं आज पुन्हा काँग्रेससमोर उभी राहिलेली आहेत. काँग्रेसच्या उपाध्यक्षांकडे या आव्हानांचा सामना करण्याची ताकद आहे. त्यामुळे हीच त्यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व सोपवण्याची योग्य वेळ असल्याचं जयराम रमेश यांचं म्हणणं आहे. मोदींच्या परदेश दौऱ्याचा आजचा 3रा दिवस आहे. मोदी आज स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती क्वायडर एमान यांच्यात द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहयोगासाठी बैठक होईल. काल कतारमधल्या उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलेलं आहे. कतारमधल्या उद्योजकांसोबत त्यांनी गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. यावेळी दुष्काळाचं संकट असताना देखील भारताचा विकास दर समाधानकारक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. दरम्यान नरेंद्र मोदींनी कतारची राजधानी दोहामध्ये भारतीय कामगारांसोबत जेवण केलं. तसंच त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला.
आता बातमी आहे एका माकडानं टाकलेल्या दरोड्याची. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हैदराबादच्या गुंटूरमध्ये एका माकडाने ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चक्क नोटांचं बंडल पळवलेलं आहे. श्री ललिता ज्वेलर्स नावाच्या दुकानामध्ये ही घटना घडलेली आहे. माकडाने दुकानात आल्यानंतर मालकाला पेरू देव केला, मात्र मालकाने पेरू घेण्यास नकार दिला आणि त्यानंतर माकडाने तो पेरू त्याला फेकून मारला. दुकानामध्ये त्याने प्रवेश मिळवला. त्यानंतर ते माकड थेट दुकानाच्या गल्ल्यावरती जाऊन बसलं. गल्ल्यातील 10,000चं बंडल घेऊन माकडाने पळ काढला. या मरकट लिलांमुळे स्थानिक व्यापारी चांगले चक्रावून गेले.